इशिका तिच्या रूममध्ये खाली बसून रडत होती. रडता रडता कधी 5 वाजून गेले तिला कळलेच नाही आणि तिच्या लक्षात आले की तिला तयारी करून जायची आहे. गाडी येणार होती तिला घ्यायला. तिने उठत अश्रू पुसले आणि आत फ्रेश व्हायला गेली. फ्रेश होऊन बाहेर आली आणि त्याने पाठवलेल्या लग्नासाठीचा घागरा तिने घातला. खूप महागडा आणि खूपच सुंदर असा डिझायनर घागरा होता तो. तिच्या आयुष्यात ती पहिल्यांदाच एवढा सुंदर आणि एवढा महागडा घागरा घालणार होती आणि ती एक एक करून घालत होती. तिला घागऱ्यावर लागणाऱ्या सगळ्या वस्तू पण पाठवल्या होत्या. ती एक एक वस्तूचे निरीक्षण करून घालत होती. कानात झुमके, गळ्यात सुंदर अशी ज्वेलरी, सोन्याचे लांब मंगळसूत्र, हातात सुंदर अशा बांगड्या, नाकात नथ, कपाळी नाजूकशी टिकली, डोळ्यात काजळ, ओठांवर घागऱ्याला मॅचिंग लिपस्टिक आणि सिंपल असा मेकअप तिने केला होता. सगळं करून झाल्यानंतर ती केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल करायला घेते आणि काही वेळातच खूप सुंदर अशी हेअरस्टाईल करते आणि स्वतःला आरशात पाहते आणि पाहतच राहते. आज ती खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत होती, पण चेहऱ्यावर आनंद कुठेही झळकत नव्हता. तिच्या आयुष्यात पुढे काय होणार हे देवालाच माहिती होते. तिचे झाल्यावर त्याने दिलेल्या तेवढ्या बॅग तिने घेतल्या आणि ती बाहेर येणार तोच तिच्यासमोर एक कार येऊन उभी राहते. एक गार्ड खाली उतरून दरवाजा ओपन करतो. इशिका आत बसते. आत बसली तर होती, पण मनातून खूप घाबरलेली होती. आज तिचे लग्न होणार होते, ते पण जबरदस्तीने. कोण आहे आदित्य देशमुख? तिने तर काल त्याला पहिल्यांदा पाहिले होते, पण तो इशिकासोबत जे वागला होता ते खूप चुकीचे होते. तो सगळं का करतोय हे प्रश्न इशिकाच्या डोक्यात फिरत होते. ती विचारत असताना गाडी त्याच्या बंगलोच्या आत येते, जी कालच ज्या बंगलोमधून सकाळी पळून गेली होती. तो बंगला बघून तिच्या अंगावर भीतीने शहारे येतात. तिचे हृदय घाबरून जोराने धडधड करायला लागते. तोच गाडी थांबते. ती अजून पण घाबरून आत बसलेली असते. तोच कारचा दरवाजा ओपन होतो आणि ती भीतीने बाहेर पाहते तर समोर आदित्य स्माईल करत तिच्यासमोर हात पुढे करून उभा असतो. ती खूपच सुंदर दिसत असल्यामुळे काही वेळासाठी तो तिला पाहण्यात गुंग होतो. आता तर तिची खाली उतरायची इच्छा नव्हती, पण खाली उतरावे तर लागेल म्हणून ती खाली उतरायला लागली. पण त्याच्या हाताकडे दुर्लक्ष करून ती खाली उतरली. ती खाली उतरताच तो भानावर आला. तिच्या वागण्याचा त्याला खूप राग आला, पण त्याने तो मनातच गेडला आणि तिचा हात रागाने पकडला आणि काही न बोलता तिला आत घेऊन जाऊ लागला. तो पुढे तर ती मागे चालत होती. तो तिला घेऊन हॉलमध्ये येतो. ती हॉलकडे नजर फिरवते तर पूर्ण हॉल डेकोरेट केलेला असतो. तिथे आजूबाजूला त्याचे गार्ड्स असतात आणि एकच गुरुजी असतात. तो तिला घेऊन तिथे येतो आणि त्याच्या करारी आवाजात गुरुजींना म्हणतो, गुरुजी विधींना सुरुवात करा. हो करतो, तुम्ही दोघांनी इथे बसा. गुरुजींचे बोलणे ऐकून आदित्य इशिकाला ओढतच खाली बसवतो. ती तर घाबरून शांत बसलेली असते. चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. डोळे पण भरून आले होते. गुरुजी एक एक करून दोघांना जसे सांगत होते तसेच ते दोघं करत होते. गुरुजींनी त्या दोघांना हार दिले आणि एकमेकांच्या गळ्यात घालायला सांगितले. आदित्यने तिच्या गळ्यात हार घातला आणि इशिकाने त्याच्याकडे न पाहताच त्याच्या गळ्यात हार घातला. त्याच्या गळ्यात हार घालत असताना तो मात्र खुनशी हसला. त्यानंतर गुरुजींनी एक एक फेऱ्यांचा अर्थ सांगत त्यांच्याकडून 7 फेरे करून घेतले. त्यानंतर दोघांना पुन्हा खाली बसायला सांगितले आणि आदित्यच्या हातात त्यांनी मंगळसूत्र दिले. आदित्यने तिच्यासाठी छोटे सुंदर असे मंगळसूत्र केले होते. तेच त्याने तिच्या गळ्यात घातले. त्याने मंगळसूत्र घालताच तिचे डोळे मिटतात आणि अश्रू गालावर ओघळतात. तोच गुरुजी बोलतात, हे कुंकू वधूच्या भांगेत भरा आणि आदित्य कुंकू तिच्या भांगेत भरतो. आजपासून तुम्ही पती पत्नी झालात, गुरुजी बोलतात आणि ती भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहते तर तो खुनची स्माईल करत तिच्याकडे पाहत असतो. दोघं मिळून गुरुजींचा आशीर्वाद घेतात. आदित्य गार्डकडे पाहतो. ते गुरुजींना त्यांची दक्षिणा देतात. गुरुजी पण निघून जातात. गुरुजी गेल्यानंतर गार्ड्स पण तिथून निघून जातात आणि आदित्य इशिकाला दोन्ही हातात उचलून घेतो. ती तर त्याच्याकडे अजिबात पाहत नाही. तो मात्र तिच्याकडे पाहत पाहत एक एक पायरी चढत होता. तो त्यांच्या बेडरूममध्ये येतो आणि तिला बेडवर झोपवतो. ती तर फार भेदरून जाते. तिला आता वाटत होतं काल रात्री त्याने तिच्यासोबत जे केले होते आता सुद्धा करतो की काय, पण तो रागातच बाजूला झाला. त्याच्या गळ्यातील हार काढून त्याने तिच्या अंगावर फेकला. तशी ती अजूनच घाबरली आणि तिथे सोफ्यावर बसून एक महागडी सिगरेट त्याने पेटवली आणि ओढायला सुरुवात केली. ती तर घाबरून त्याच्याकडे पाहत होती. एकामागून एक अशा 3 सिगारेट त्याने तिथेच संपवल्या, पण सिगारेटचा धूर आणि वास पूर्ण रूममध्ये पसरला. एवढा की इशिकाने तिचे नाक आणि तोंड ओढणीने झाकायचा प्रयत्न केला, पण तिला वास येताच तिला खोकला यायला सुरुवात झाली आणि गुदमरल्यासारखं वाटू लागले.
पण त्याला तिची अजिबात कीव आली नाही. तो सोफ्यावर बसून तिला होणारा त्रास बघून हसत होता. त्याला तिच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं असे तो दाखवत होता. आता इशिकाला पण त्याचा प्रचंड राग आला. मला एवढा त्रास होत आहे तरीसुद्धा हे सिगारेट पीत आहे. ती पण बेडवरून रागाने उठते आणि त्याच्याजवळ येते. रागाने त्याच्या हातातील सिगारेट घेते आणि त्याच्या डोळ्यात पाहून ती सिगारेट विझवते. तो फक्त तिच्याकडे पाहत असतो, काहीही बोलत नाही. ती अजून पण त्याच्याकडे रागाने पाहत असते. तुम्ही खूप वाईट आहात. का वागलात असे? मी काय त्रास दिला होता तुम्हाला? त्याची एवढी मोठी शिक्षा दिली तुम्ही. असे माझ्याशी लग्न करून काय साध्य करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला? आज फक्त आणि फक्त तुमच्यामुळे माझे आयुष्य खराब झाले आहे. मी काल नशेत असताना तुम्ही माझ्यासोबत कसे वागलात ते तर मला मरेपर्यंत लक्षात राहील. मी तुमचा पती म्हणून कधीच स्वीकार करणार नाही. मला हे नाते मान्य नाहीये. एवढं बोलून ती खचते आणि तिथेच खाली बसून रडायला लागते. रडत रडत बोलत असते, खूप वाईट आहे तुम्ही. माझे आयुष्य खराब केले. आदित्य मात्र तिच्याकडे पाहत असतो. ती रडत असते आणि त्याला जाब विचारत असते. काही वेळासाठी त्याला पण वाईट वाटत होते आणि तो उठून तिच्याजवळ येऊन उभा राहतो. प्रेमाने तिच्या डोक्याला हात लावणार तोच त्याला काहीतरी आठवते आणि तो त्याच्या हाताची मुठी आवळतो आणि रागाने बोलतो, काय गं, तुला रडण्याशिवाय दुसरे येत नाही का? आणि असं तर अजिबात समजू नकोस की माझ्यामुळे तुझे आयुष्य खराब झाले आहे म्हणून. उलट हे लक्षात ठेव की तू माझ्याजवळ आहेस. हा तुझ्या आयुष्यातील खूप चांगला दिवस आहे. इथे मुली माझ्या स्पर्शासाठी तरसलेल्या असतात आणि इथे मी तुला स्वतः स्पर्श करून तुझ्यासोबत लग्न केले. ही किती चांगली गोष्ट आहे. तुला तर माझ्याजवळ येण्यासाठी काही करायची गरज पडली नाही. नाहीतर मुली माझ्याजवळ येण्यासाठी काय काय करतात. आणि तुला इथे कसली म्हणून कमी राहणार नाही. आता तू इशिका देशमुख नाहीये, तर मिसेस इशिका आदित्य सरदेसाई आहे. लक्षात ठेव. बायको आहेस तू या आदित्य सरदेसाईची. ती अजून पण रडत, मला तुमच्याकडून काहीही नकोय. मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहे. मी कुणाचे काहीही वाकडे केले नाही. मग त्याची शिक्षा मला का देताय? सांगा ना. मी तर पहिल्यांदा तुम्हाला काल पाहिले. मग तुम्ही का केले असे? ती ओरडून ओरडून त्याला विचारत होती. तिचे बोलणे ऐकून आदित्य गोंधळून तिच्याकडे पाहत असतो. खरंच यार, कशी आहे ही? इथे मुली माझी एक झलक पाहण्यासाठी मरत असतात आणि हिच्यासोबत मी स्वतः लग्न केले आणि हिला काहीही वाटत नाही का? वरून एवढ्या आरामाचे जीवन तिला मिळणार, ते पण तिला नकोय. अवघड आहे या मुलीचं. तो काही बोलत नाहीये हे बघून इशिका रागाने उठते आणि त्याच्यासमोर येऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला पुन्हा विचारते. त्याच्याशी अशी बोलायची हिंमत अजून तरी कोणीही केली नव्हती. तो शांत आहे हे बघून त्याच्या गळ्याला हाताने घट्ट पकडते आणि रागाने त्याच्याकडे पाहत असते. त्याला हात लावायची अजून कोणी हिंमत केली नव्हती आणि इशिका मॅडमने चक्क त्याचा गळा पकडला होता. तो रागाने तिचे हात बाजूला करतो आणि तिला वळवतो आणि तिचे हात मागून जोराने दाबतो. त्याची पकड एवढी घट्ट होती की तिला त्रास होत होता. ती त्याला विनवणी करत असते, सोडा मला. माझ्यासोबत आज जे वागलीस ना, यापुढे असे कधीच वागायचे नाही. आणि लग्न झाले आहे आपले, नवरा आहे मी तुझा, तर बायको या नात्याने इथे नीट राहायचे. आणि तुझी खरं तर माझ्यासोबत लग्न करायची लायकीसुद्धा नाहीये. तो पण रागाने बोलत असतो. अचानक ती हसायला लागते. ती अशी अचानक का हसते याचे त्याला आश्चर्य वाटत असते. अच्छा, माझी लायकी नाहीये ना? मग काल तर माझ्यासोबतच रात्र घालवली तुम्ही आणि आज लग्नसुद्धा केले. ती तिचा हात त्याच्या हातातून रागाने सोडवते आणि त्याच्यासमोर वळून उभी राहते. मिस्टर आदित्य सरदेसाई, माझी लायकी नव्हती तर काल पूर्ण रात्र माझ्यासोबत काय करत होते? मग काल तुमच्या लायकीची कोणी दुसरी आणली असती ना, आणि लग्न पण तुमच्या लायकीच्या मुलीशीच केले असते. माझ्याशी का केले? न घाबरता त्याच्या डोळ्यात डोळे घालून ती विचारत होती. तुम्ही तर आदित्य सरदेसाई आहात ना? हा बंगलो बघून तरी वाटत आहे तुम्हाला कसली कमी नसेल म्हणून. मग माझे आयुष्य खराब करून तुम्हाला काय भेटले? आता त्याला तिचा प्रचंड राग आला होता. खूप बोललीस तू. आता चूप, एकदम चूप. एक शब्द पण बोललीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. आणि तुला असे वाटत असेल तुझ्याशी लग्न करून मी दुसऱ्या मुलीजवळ जाणार नाही, तर तू जो विचार करते तो चुकीचा करते. मी कुठल्याही मुलीसोबत बेड शेअर करू शकतो. समजले तुला? आणि मला तरी वाटते की मी जरी दुसऱ्या मुलीसोबत पूर्ण रात्र घालवली तर त्याचा तुला काही फरक पडेल म्हणून. हा आदित्य सरदेसाई जे मनाला येईल ते करू शकतो आणि त्याला अडवणारे कुणीही नाहीये. तू पण नाही. मी अडवणार मिस्टर आदित्य सरदेसाई, कारण तुम्ही माझ्यासोबत खूप चुकीचे वागला आहात. माझे आयुष्य बर्बाद केले आहे तुम्ही. आणि तिला हुदका आला आणि ती रडायला लागली. तो वैतागत झाले रडगाणे सुरू. केव्हाची तर तलवारीसारखी वार करून बोलत होती माझ्याशी आणि तुझ्या घरी एक शब्द बोलता येत नव्हता तुला. आणि म्हणे माझा गैरफायदा घेतला आहे तुम्ही. अगं, गैरफायदा घेऊन तुला सोडून तर नाही ना दिले. लग्न करून बायको म्हणून घरी घेऊन आलोय या घरात.
आणि वरून मलाच दोष देत आहे. काय मुलगी आहे यार ही. आणि सगळ्यात आधी हे रडायचं बंद कर. बरं आलीस तेव्हापासून रडत आहेस. तू अशी ऐकणार नाही तर तुला कसे शांत करायचे माहिती आहे मला. आणि तो तिला उचलून बेडवर घेऊन येतो. रागाने खाली ठेवतो. आता ती रडायची थांबते आणि घाबरत असते. तिचे अंग भीतीने कापत असते. तो रागाने तिला खाली ओढतो आणि तिच्या अंगावरून येतो. ती भीतीने डोळे बंद करून घेते. पण त्याचे असे जवळ आलेले तिला आवडत नव्हते. म्हणून ती सगळी शक्ती पणाला लावून त्याला ढकलते. तो बेसावध असल्यामुळे ढकलला जातो. ती त्याचाच फायदा घेत तिथून जाणार तोच तिला कमरेत हात घालून तो पालथा झोपवतो. मला धक्का देतेस काय? आता तर तुला त्याची शिक्षा मिळणार. आणि तो तिच्या ब्लाऊजचे नॉट्स ओढतो आणि त्याची हुक ओपन करतो. तुम्ही खूप वाईट आहात. खूप चुकीचे वागताय माझ्यासोबत. प्लीज सोडा मला, ती विनवण्या करत त्याला सांगत होती. पण तो मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तिचे हुक ओपन होताच त्याचे लक्ष तिच्या गोऱ्या पाठीवर पडलेल्या वडांकडे जाते आणि तो शॉक लागल्यासारखा बाजूला होतो. इशिका विचार करत, याला काय झाले. आता तर जबरदस्ती करत होता आणि आता बाजूला कसा झाला. तिचे ब्लाऊज पकडत ती नीट उठून बसते. तो तसाच शांत बसलेला बेडवर दिसतो आणि तिला विचारतो पाठीला काय लागले आहे म्हणून. आज पहिल्यांदा तिला त्या वडांबद्दल कोणी आपुलकीने विचारत आहे असे तिला वाटत असते. पण समोर आदित्य सरदेसाई विचारत आहे हे तिच्या लक्षात येताच हा काय कुणाला आपुलकीने विचारेल असा विचार तिच्या मनात येऊन जातो. तो भानावर येतो आणि तिच्याकडे पाहत जोराने ओरडत तिला विचारतो तुझ्या पाठीला काय झाले आहे. यावर ती काय सांगणार होती. विचारी की तिचे काका काकू काही चूक नसले की तिला बेल्टने मारायचे. याचे वड आहे म्हणून. कारण बाहेरच्या समाजासाठी तर ती नितीन देशमुख यांचा जिगरचा तुकडा, त्यांच्या सगळ्यात लाडाची व्यक्ती होती. पण घरात मात्र तिच्यावर काय काय अत्याचार होत होते हे तिलाच माहिती होते. ती काही बोलत नाहीये म्हणून तो पुन्हा तिच्यावर ओरडतो. तुला काय मी मूर्ख वाटतो का गं. मगासपासून तुला काही विचारतोय तर शांतपणे बसली आहे. काहीही बोलत नाहीये. तुम्हाला काय एवढी काळजी वाटत आहे त्याबद्दल. काहीही असो ते मला नाही सांगायचे तुम्हाला. आता त्याला अजूनच राग येतो. नको सांगायचे तर नको सांगू. तो रागाने तिच्या जवळ येणार तोच ती बोलते. तुम्ही काल रात्री माझ्यासोबत जे वागलात त्यासाठी मी बेल्टने स्वतःच्या पाठीवर फटके मारले. तिचे बोलणे ऐकून तो तिच्याजवळ न जाता उठून उभा राहतो. तिच्याकडे एकदा रागीट कटाक्ष टाकतो आणि रागाने बाहेर निघून जातो. तो तर रागाने बाहेर निघून गेला होता. ती मात्र अजून पण रडत होती. तोच दरवाजावर टकटक आवाज येतो. त्या आवाजाने ती भानावर येते. तिचे अश्रू पुसते आणि ओढणी अंगाला गुंडाळून खाली उतरते. दरवाजाजवळ येते तर एक गार्ड खाली मान घालून उभा असतो. तिच्या येण्याची चाहूल लागताच गार्ड खाली पाहताच तिच्या हातात एक बॅग देतो आणि निघून जातो. तो जाताच ती दरवाजा बंद करते आणि आत आल्यावर बॅग ओपन करते तर त्यात कपडे असतात. ती एक दीर्घ श्वास घेते आणि त्यातील एक ड्रेस घेऊन ती वॉशरूममध्ये जाते. आत येताच तिच्या अंगातील कपडे काढते आणि एक दिवस आधी तिने नळ चालू करण्यासाठी जे दाबले होते ते पुन्हा दाबते आणि तिच्या अंगावर पाणी पडू लागते. अंगावर पाणी पडताच ती डोळे बंद करते आणि शांत तशीच उभी राहते. आता तिला फ्रेश वाटत होते. काही वेळाने ती फ्रेश होऊन बाहेर येते आणि सोफ्यावर जाऊन बसते. तिच्या मनात एकच प्रश्न होता की आदित्य सरदेसाईने तिच्याशी का म्हणून लग्न केले असेल. मी तर कधीच त्याला भेटली नाही आणि तो सुद्धा मला भेटला नाही. मग तो असा का वागला असेल हा प्रश्न राहून राहून तिच्या मनात येत होता. आता बरीच रात्र झाली होती. तिला तर कधी कधी काही न खाता झोपायची सवय असल्यामुळे तिला भुकेची जाणीव सुद्धा झाली नाही. ती सोफ्याला मागे टेकली आणि डोळे बंद करून एकच विचार करू लागली. तो म्हणजे आदित्य सरदेसाई. आणि त्याचा विचार करत कधी तिला झोप लागली तिचा तिला कळाले नाही. रागाने बाहेर गेलेला आदित्य राग शांत करून रूममध्ये आला. त्याला ती बेडवर दिसली नाही म्हणून त्याने रूमवरून नजर फिरवली आणि ती त्याला सोफ्यावर बसूनच झोपलेली दिसली. तो तिच्याजवळ येऊन बसला. खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. कारण ती दिसतच तेवढी क्यूट होती आणि फ्रेश होऊन आल्यामुळे चेहऱ्यावर कुठल्याच प्रकारचा मेकअप न होता नॅचरल ब्युटी होती ती. तो काही वेळ तिलाच भान हरपून पाहत होता आणि झोपमध्ये तिने पोज बदलली. ती तर एवढी झोपमध्ये होती की सोफ्यावर बसून झोपली आहे हे सुद्धा तिच्या लक्षात नव्हते. पोज बदलताच ती त्याच्या अगदी जवळ येते आणि तो भानावर येतो. उठून उभा राहतो आणि तिला उचलून बेडवर झोपावतो. तिच्या अंगावर ब्लँकेट टाकून तो फ्रेश व्हायला निघून जातो. फ्रेश होऊन आल्यानंतर तिच्या शेजारी आडवा होतो. न राहून तिच्या कपाळावर किस करतो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो. तिला खूप गाढ झोप लागल्यामुळे सकाळी तिला उशिरा जाग येते. ती तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आळस देऊन डोळे उघडते. आधी घाबरून आजूबाजूला पाहते पण कोणीही दिसत नाही म्हणून रिलॅक्स असते. ती उठून बेडवर बसते. हा आलाच नाही का रात्री विचार करत असते. पण तिच्या लक्षात येते की ती तर सोफ्यावर झोपली होती मग इथे कशी आली. ती घाबरून तिच्या शरीराकडे पाहते
कपडे तसेच असतात. ते बघून नॉर्मल होते. खडूस आला होता तर कुठे गेला, जाऊया, मला काय करायचे आहे, कुठेही जाऊ. आणि ती बेडच्या खाली उतरते आणि वॉशरूममध्ये जाऊन ब्रश करते. अजून आंघोळ करायची इच्छा नव्हती. ती बाहेर येते आणि एकदा पूर्ण रूमवरून नजर फिरवते आणि तिचे लक्ष एका ग्लास डोअरकडे जाते. तो ओपन असतो. इशिका विचार करते, इकडे काय असेल बघूया, आणि एक एक पाऊल टाकत ती बाहेर येते आणि बाहेर येताच शॉक लागल्यासारखी पाहत असते. कारण बाहेर एक गॅलरी होती, पण एवढी मोठी होती की ते बघून वाटत होतं एक टेरेसच आहे म्हणून. आणि तिथे खूप सुंदर सुंदर प्रकारची फुले लावलेली असतात. खूप सुंदर अशी डेकोरेट केलेली असते गॅलरी. ती फुलांकडे पाहण्यात एवढी मग्न असते की तिच्या बाजूचे स्विमिंग पूल तिला दिसतच नाही. ती फुलांना पाहत त्यांच्याजवळ येते आणि त्याचा सुगंध मनात साठवत असते. आणि तिचे हे वागणे पूलमध्ये स्विमिंग करणारा आदित्य पाहत असतो. खूप प्रेमाने ती फुलांवर हात फिरवत होती आणि त्याचा सुगंध घेत होती. असंच चालत ती पुढे येते आणि ऑरेंज कलरच्या रोजचा सुगंध ती घेते. आणि डोळे उघडताच स्विमिंग पूलच्या कठड्यावर आदित्य दोन्ही हातावर त्याची चीन ठेवून तिला पाहणाऱ्या आदित्यकडे त्याचे लक्ष जाते आणि ती पटकन पाठमोरी उभी राहते. तिच्या वागण्याचे त्याला हसू आले. ती आत जाणार तोच त्याने तिला आवाज दिला, स्वीट हार्ट, इकडे ये. ती अजून पण तशीच उभी असते. तसा त्याचा करारी आवाज तिच्या कानावर पडतो, तुला न ऐकण्याचा आजार आहे का गं? ऐकतच नाही. गपगुमाने इथे ये. इशिका घाबरत त्याच्याजवळ जाऊन उभी राहते. खाली बस, तो बोलतच ती खाली बसते. पाय पूलमध्ये टाक. तो जे जे सांगत होता ते ती करत होती. तिने पाय पूलमध्ये टाकताच तो तिच्या जवळ आला आणि तिच्या पायावर डोकं टेकवले आणि कमरेला दोन्ही हातांनी विळखा घातला. इशिकाला प्रचंड राग आला, पण त्याच्यासमोर बोलून पण काही उपयोग होणार नाही म्हणून ती शांत तशीच बसलेली असते. तो हळुवार आवाजात, बायको, माझ्या केसांमधून प्रेमाने हात फिरव. त्याचा तो शांत आवाज ऐकून काही वेळासाठी ती त्याला पाहत असते. त्याने सांगून पण तिने ऐकले नाही म्हणून त्याला तिचा राग आला. पण त्याने तो कंट्रोल करून तिचा हात त्याच्या डोक्यावर ठेवला. ती पण घाबरून त्याच्या केसांवरून हात फिरवत होती. 5 ते 10 मिनिट तो डोळे बंद करून तिचा स्पर्श अनुभवत होता. बस बायको, तो बोलताच ती पटकन तिचे हात बाजूला करते. तो पण बाजूला होतो. ती उठून जाणार तोच आदित्य तिचा हात पकडून पूलमध्ये ओढतो. तिला वाटले नव्हते आदित्य असं काही करेल म्हणून. ती बेसावध होती. तिला वाटले ती आता पूलमध्ये पडेल, पण त्याआधीच आदित्य तिला दोन्ही हातामध्ये घेतो. तिने तर भीतीने डोळे बंद करून घेतले होते. त्यात ती खूपच क्यूट दिसत होती. आदित्य तर काही वेळासाठी तिच्याकडे भानावून पाहत असतो, पण त्याच्या लक्षात येताच तो तिला तसाच पाण्यात सोडतो. आणि आत जाताच भीतीने इशिका ओरडते. त्याने सोडताच ती खाली पाण्यात जात असते, पण स्वतःला कशीबशी सावरत वर येते आणि घाबरून जोराने श्वास घेत असते. तिच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे ती खोकलायला लागते. अचानक तिला पाण्यात टाकल्यामुळे खूप घाबरली होती ती. आदित्य तिच्याजवळ जाऊन तिच्या पाठीला रब करत असतो. आता कुठे तिला बरं वाटत होतं. तो तिला चिडवण्यासाठी, तुला फक्त माझ्यासमोर बोलता येते, पण तू किती घाबरट आहे हे आता पाहिले मी. सकाळ असल्यामुळे पाणी खूपच गार होते आणि ते दोघं अजून पण पाण्यात होते. आणि थंडगार वारा पण असल्यामुळे तिला थंडी वाजायला लागली आणि ती तिच्या हातांना रब करू लागली. तिला अचानक काय होतंय हे बघून आदित्यला आता मनापासून तिची काळजी वाटत होती. तो पटकन तिला मिठी मारतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो. त्याने मिठीत घेतल्यामुळे तिला थंडी वाजायची कमी झाली होती. बराच वेळ ते दोघं एकमेकांच्या मिठीत असतात. काही वेळाने तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्याकडे पाहत, माझ्यासोबत स्विमिंग कर. ती घाबरून नाही म्हणते. तुला करावंच लागेल. तो रागाने तिचा हात पकडतो आणि तिला आत घेऊन येतो. मला नाही यायचे, तुम्ही करा स्विमिंग, ती घाबरून त्याला सांगत असते, पण तो तिचे काही ऐकत नाही. तो तिला घेऊन मधोमध येतो आणि तिचा हात सोडून स्विमिंग करायला लागतो, पण त्याने हात सोडताच ती पुन्हा आत पाण्यात जायला लागते आणि हातपाय हलवत असते वर यायला. एवढा पाण्याचा काय आवाज येतोय ते बघायला आदित्य मागे पाहतो तर ती वाचण्यासाठी धडपड करत असते. त्याच्या लक्षात येताच तो पटकन तिच्याजवळ जातो आणि तिला उचलून घेतो आणि बाहेर कठाड्याजवळ घेऊन येतो. तिला नीट बसवले. आता तिच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तिला खोकला येत होता आणि ती जोराने पण श्वास घेत होती. आदित्य पण तिच्या शेजारी बसतो आणि तिच्या पाठीला रब करत असतो. आता त्याला तिची खूपच काळजी वाटत होती. त्याने पटकन त्याचा बाथरोब तिच्या अंगावर टाकला, जेणेकरून तिला थंडी वाजू नये. तिने पण तिच्या अंगाला व्यवस्थित गुंडाळला. तू वेडी आहेस का गं? पाण्यात आपण स्विमिंग करायला जातो ना, मग ते न करता तुला मरायचे होते का त्यात? खूप जोराने ओरडतो तो तिच्यावर. ती जोराने श्वास घेत, ते मला नाही येत पोहता. आणि ती उठून आत जाणार तोच त्याचा करारी आवाज आला, थांब. तशी ती जागच्या जागीच उभी राहते. तो पण उठून तिच्या समोर येऊन उभा राहतो.
त्याने फक्त शॉर्ट्स पॅन्ट घातली होती. त्याची ती पिळदाळ बॉडी बघून ती भानावरून त्याच्याकडे पाहत होती. ती अशी एकटक त्याच्याकडे पाहत आहे हे बघून त्याला तिची मस्करी करायची सुचते आणि तो तिला कमरेत हात घालून जवळ ओढतो. ती बेसावध असल्यामुळे त्याच्या चेस्टला जाऊन धडकते आणि भानावर येते. तिच्या लक्षात येताच मनात स्वतःला शिव्या घालते. आता त्याच्या एवढ्या जवळ असल्यामुळे ती खाली पाहत असते. तो तिच्या चिनला हात लावून तिचा चेहरा वर करतो आणि तिच्या डोळ्यात पाहत, मी तुझंच आहे, जेवढे पाहायचे तेवढे मन भरून पाहू शकतेस. चल आताच बेडवर घेऊन जातो तुला. तो हे बोलताच ती त्याला रागाने धक्का देते. तसा तो 2 पावले मागे सरकतो. ती जाणार तोच तिचा हात मागून पकडून जोराने पिळतो. तसा तिला त्रास होतो. तो मागूनच तिच्या जवळ येतो आणि तिच्या मानेजवळ त्याची ओठ फिरवत, तुझ्या बापाने तर घरात सगळ्या सुखसोयी करून ठेवल्या आहेत आणि त्याने त्याच्या मुलीला स्विमिंगचा क्लास नाही लावून दिला का? याचे मला आश्चर्य वाटत आहे. ओठ फिरवत असताना तो बोलत असतो. त्याचे बोलणे ऐकून तिचे डोळे काठोकाठ भरून येतात. कारण बाहेरच्या लोकांसाठी नितीन देशमुख कितीही चांगला असला तरी तो घरात इशिकासोबत कसा वागत आहे हे तिलाच माहिती होते. ती पटकन तिचे अश्रू पुसते. ती विषय बदलायचा म्हणून आदित्यला सांगते, ते काल येताना मी माझे कपडे आणायचे विसरले आणि जे होते ते ओले झाले. तिचे बोलणे ऐकून तो बाजूला झाला. तिचा पकडलेला हात पण सोडला आणि तिच्याकडे पाहत, चल माझ्यासोबत, आणि तो पुढे चालू लागला. ती मात्र अजून पण तशीच उभी होती. ती येत नाहीये हे बघून आदित्य तिच्याजवळ आला आणि तिला ओढतच रूममध्ये घेऊन आला. गॅलरीच्या बाजूला अजून एक डोअर होता. त्याने ते सरकवले आणि तिला घेऊन आत आला. आत येताच तिचे डोळे मोठे झाले. कारण तिथे खूप महागडे आणि खूप वेगवेगळ्या टाईपचे बरेच कपडे होते. आदित्य सरदेसाई खूप हुशार माणूस होता. त्याला माहिती होते लग्न करून बायको घरी येईल म्हणून तिला लागणाऱ्या वस्तू त्याने आणून ठेवल्या होत्या. ते सगळं बघून इशिका भानरपून पाहत असते. कारण आजपर्यंत तिच्यासाठी तिच्या काका काकूंनी पण कधी नवीन ड्रेस आणले नव्हते. ती तर नूपूरचे कपडे घालायची आणि आज तिच्यासाठी जवळजवळ एक रूम भरून वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, सँडल्स, ज्वेलरी सगळं काही होते. तुला आवडेल ते घालू शकतेस, हे सगळं तुझ्यासाठीच आहे, एवढं बोलून तो बाहेर निघून गेला. तो जाताच तिने एक ड्रेस आणि बाकी कपडे घेऊन ती वॉशरूममध्ये गेली. ती आत जाताच आदित्यने त्याच्या पीएला कॉल केला. गुड मॉर्निंग सर, पलीकडून आवाज आला. गुड मॉर्निंग, तुला दिलेले काम केले नाही का तू? हो सर, कालच केले. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या लग्नाचे काही फोटो मी नितीन देशमुख यांच्या ऑफिसला पाठवले आणि हे पण कन्फर्म केले की नितीन देशमुखने ते पाहिले म्हणून. काल लग्न झाले आणि फोटो पण त्यांच्याजवळ गेले, पण अजून त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स आला नाही याचे आदित्यला आश्चर्य वाटत होते. कारण इशिका त्यांची खूप लाडाची होती आणि तिचे लग्न झाले हे ऐकून सुद्धा माझा सासरा एवढा शांत कसा, हे विचार त्याच्या डोक्यात चालू होते. आदित्यला तर काहीही कळत नव्हते. कारण काल तिच्या आईचे वागणे आणि आज तिचे लग्न होऊन सुद्धा तिचा बाप कसा शांत राहू शकतो, हे विचार आदित्यच्या मनात चालू असतात. इशिका त्याची लाडाची मुलगी आहे तर तिचे लग्न झाले ही गोष्ट तिचा बाप कसं पचवू शकतो याचे आदित्यला खूपच आश्चर्य वाटत असते. आणि तो फोनवर बोलत, ते तुम्ही नीट तपास केला होता ना? हो हो सर, आम्ही पूर्ण तपास केला होता. आम्ही ज्यांना पण विचारले त्यांनी इशिका मॅडमचेच नाव सांगितले. बरं ठीक आहे, पण तुम्ही त्या देशमुखच्या घराकडे आणि ऑफिसकडे लक्ष ठेवायला आपले काही माणसे पाठवा. सर, आपली माणसे आहेत तिकडे आणि ते त्यांचं काम चोखपणे करत आहे. बरं ठीक आहे, ऑफिसमध्ये आलो की बोलूया, आणि तो फोन कट करतो. आदित्य त्याच्या कपाळावर बोटं फिरवत विचार करत असतो. देशमुख तुला बरबाद करण्यासाठी माझ्याकडे तुझ्या काळजाचा तुकडा आहे. त्या तुझ्या काळजाच्या तुकड्याला त्रास देऊन तुला कसा त्रास होतोय ते बघायचे आहे मला. आणि तो खूनशी हसला. मला माहिती आहे तुझ्या लाडाच्या मुलीचे असे लग्न झालेले बघून तू खूप दुःखी असशील आणि तुझ्या मुलीसाठी नक्कीच काहीतरी प्लॅन करशील, पण तो प्लॅन मी सक्सेसफुल होऊ देणार नाही. आणि आदित्य जोराने हसायला लागतो. इशिका आत वॉशरूममध्ये असल्यामुळे तिला ऐकू येत नाही, पण आदित्यला सत्य माहितीच नव्हते की इशिका देशमुख लाडाची मुलगी नसून त्यांचे टेन्शन होती आणि आदित्यने देशमुखला न आवडणाऱ्या मुलीशी लग्न केले होते. देशमुख दुःखी नसून हॅपी आहे हे कोण सांगेल ना आदित्यला? बघूया पुढील भागात. आदित्यला माहिती पडेल का त्याने चुकीच्या मुलीसोबत लग्न केले आहे, आणि समजलेच तर तो इशिकाची माफी मागेल का? काय असेल त्या दोघांचे पुढील आयुष्य? कथा पाहण्यासाठी पाहत रहा तुमच्या सगळ्यांचे आवडते लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनल. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, खूप खूप शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.